पाणीपुरी म्हटलं की आपल्या सगळ्यांसमोरच तिखट, झणझणीत, चमचमीत असं सगळं यायला लागतं. पण जर मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या आवडत्या आईस्क्रीम फ्लेवरची पाणीपुरी तुम्हाला खायला दिली तर? हो, तुम्ही बरोबरच ऐकलं, मी आईस्क्रीम पाणीपुरी असंच म्हटलंय. आजच्या भागामध्ये आपण जाणार आहोत अशाच एका ठिकाणी जिथे ही युनिक पाणीपुरी मिळते. चला तर मग थेट जाऊया त्या पाणीपुरीवालेकडे. हे आहे वरळीतील अप्सरा आईस्क्रीम पार्लर. बाहेरून हे जरी साधं आणि इतर आईस्क्रीमच्या शॉप सारखं दिसत असलं तरीही याच्या आत मिळणारा आईस्क्रीम तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार नाही. सबको कुछ नया चाहिए, कुछ नया चाहिए, इसके लिए सोचा कि ये सब कुछ नया बना के कस्टमर्स को देने के लिए. वाव, आईस्क्रीम! अशी काहीशी प्रतिक्रिया सगळ्यांचीच विविध आईस्क्रीम पाहिल्यावर उमटते. काहींना मँगो, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, चॉकलेट आईस्क्रीम आवडतात आणि हे आईस्क्रीम सगळ्यांना माहीतही आहेत. पण यापेक्षा युनिक टेस्टी आईस्क्रीमचे फ्लेवर टेस्ट करायला कुणाला आवडणार नाही? आणि अगदी तसेच युनिक आईस्क्रीम्स आणि आईस्क्रीम पाणीपुरी तुम्हाला इथं खायला मिळेल. आता हे ऐकल्यावर तुमची उत्सुकता वाढली असेल ना? चला तर मग हे आईस्क्रीम आणि आईस्क्रीम पाणीपुरी आहे तरी कशी ते पाहूया. ग्रीन चिली आइसक्रीम है ये. मिर्ची है, मिर्ची के भजिए खाते हैं आप. मिर्ची सब चीज़ में गिरता है, बगैर मिर्ची के कोई टेस्ट नहीं है खाने का. लेकिन ये आइसक्रीम में भी आजकल अभी मिर्ची लोग मांगते हैं और खाते भी हैं. मी हे टेस्ट करून बघणार आहे कारण मला स्वतःला झणझणीत खूप आवडतं. आपण टेस्ट करून बघूया की मिरची आईस्क्रीम लागते कशी. ट्रस्ट मी, तुम्हाला जर खरंच तिखट आवडत असेल तर हे आईस्क्रीम तुम्ही नक्की खा. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी मिरचीचं आईस्क्रीम खाईन, पण खूप मस्त आहे. मी अजून फ्लेवर ट्राय करणार आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या फ्लेवरकडे जाऊया. ये गुआवा का आइसक्रीम है, लाल पेरू गुआवा, और इसके ऊपर चिली फ्लेक्स किया है. जैसे हम पेरू खाते हैं उसके ऊपर मिर्ची मसाला डालते हैं, उस तरीके से आइसक्रीम के अंदर हम लोग ने ये ट्राई करके किया है. हे खरं तर खूप युनिक आहे कारण त्यांनी जसं सांगितलं की आपण घरी जेव्हा पेरू कापतो तेव्हा त्याच्यावर आपण मीठ आणि मसाला टाकतो. अगदी सेम त्यांनी केलं आहे. आपण इथे पाहू शकतो की जो मसाला आहे तो ह्याच्यावर त्यांनी टाकला आणि त्याच्यामध्ये मीठ पण आहे. बरोबर, मीठ आणि मसाला दोन्ही टाकलेले. मी हे सुद्धा टेस्ट करते आणि बघूया की कशी चव लागते याची. सेम पेरूसारखी, फक्त आईस्क्रीम फ्लेवरमध्ये. म्हणजे जसं आपण पेरू कापून खातो अगदी तसंच आहे सेम आणि थंडगार आहे. तुम्हाला पेरू आवडत असेल तर त्यांनी नक्की येऊन हे आईस्क्रीम ट्राय करा. आता बोलूया दुसऱ्या फ्लेवरकडे. ठंडा पान, कोल्ड पान, कलकत्ता मीठा पान. पान तो खाते हैं लेकिन आइसक्रीम के अंदर ये हम लोग दे रहे हैं पान आइसक्रीम. जिसको मतलब पान नहीं खाना है तो वो ठंडा पान खा सकता है. मी हे आईस्क्रीम ट्राय करून बघते. बऱ्याच लोकांना नॉनव्हेज खाल्ल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर पान खायची खूप सवय असते, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला पानाच्या स्वरूपात काही खायचं नसेल तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. ज्यांना पानही आवडतं आणि ज्यांना आईस्क्रीमही खायचं आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तो नक्की ट्राय करा. सिल्वर बॉल, ये सिल्वर बॉल है लेकिन ये एक नया आइटम है. ऑरेंज इन ऑरेंज, ऑरेंज पील का आइसक्रीम है. ऑरेंज पील के अंदर ऑरेंज का आइसक्रीम उसके अंदर है, जो ऑरेंज के अंदर बना हुआ है, संतरा जिसको बोलते हैं. अभी ये इसको कट करके आपको सर्व करूँगा मैं. संत्र ज्याला आवडतं त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. तुम्ही पाहू शकाल अजिबात असं वाटत नाही आहे की आईस्क्रीमला कापलं आहे, संत्र्याला कापलं असं वाटतं आहे. आणि ह्याची टेस्टही अगदी तशीच आहे. संत्र्यावर मीठ मसाला टाकायचा आणि जसं ते लागेल तसंच सेम आहे, फक्त थंडगार बस.
पानीपुरी तो रास्ते पे, रोड पे, होटल में, रेस्टोरेंट में, सब जगह पे आप खाते हैं, लेकिन ये पानीपुरी का आइसक्रीम है, पूरी के अंदर पानीपुरी का आइसक्रीम, इसे भी टेस्ट करने जैसा है, आप एक बार टेस्ट करके देखिए। जो पानीपुरी का आइसक्रीम है वो भी आप खुद यहाँ पे बनाते हो, कैसे फ्लेवर देते हो पानीपुरी का? इसके अंदर पुदीना, हरी मिर्च, धनिया और पानीपुरी का सब जो काला नमक वगैरह वो सब आता है इसके अंदर, और मिल्क और शुगर बस। मला खरं तर राहवत नाही आहे, त्यामुळे आता मी पहिली ती पाणीपुरी खाऊन बघणार आहे की ती कशी लागते। ट्रस्ट मी, आत्तापर्यंत मी अजिबात विचार केला नव्हता की मला माझं आवडती पाणीपुरी आणि आवडतं आईस्क्रीम हे अशा स्वरूपात मिळणार आहे, पण सिरियसली इथला बेस्ट, म्हणजे आत्तापर्यंत आपण जे फ्लेवर बघितले ते बेस्टच होते, ते बाकीच्या कुठेही मिळत नाहीत। पण हा जो आयटम आहे ज्याला पाणीपुरी, झणझणी, जसं मी मगाशी म्हटलं तिखट आवडते, त्याच्यासाठी मला स्वतःला आईस्क्रीम खूप आवडतं आणि पाणीपुरीही खूप आवडतं, त्यामुळे हा बेस्ट आयटम आहे। इथे या आणि नक्की ट्राय करा। आता मी जास्त वेळ घालवत नाही कारण आता मला हे खूप खायचं आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊन ही पाणीपुरी आणि हे जे फ्लेवर आहे ते नक्की ट्राय करा। कॅमेरामन गणेशसह शुभांगी साळवे, मुंबई लाईव्ह।